शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ केळी पिकावरती असणार आहे आणि आपण पाहणार आहोत की केळी पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर त्या अळीला आपल्याला कशा प्रकारे कंट्रोल करायचा आहे. तुम्ही जर एक केळी उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण पूर्ण केळीच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा त्या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. अतिशय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, खूप मोठा व्हिडिओ असणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊया की जी काही केळीवरची पाने खाणारी अळी आहे तिच्या किती अवस्था आपल्याला प्लॉटमध्ये दिसू शकतात. बघा, असा पतंग तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतो, किंवा अशी केळीच्या गाभेमध्ये तुम्हाला ह्या अळीची विष्ठा दिसू शकते, किंवा तुम्हाला डिरेक्टली या अळ्या दिसू शकतात. ही अवस्था सगळ्यात घातक आहे, कारण याच अवस्थेमध्ये आपल्या केळीचं खूप मोठं नुकसान होतं. डायरेक्ट पानांवरती जो हिरवेपणा आहे तो त्या ठिकाणी खाल्ला जातो. आळ्या जर बघितल्या तर इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. फिकट हिरवट किंवा तपकिरी रंगाची आणि गडीत ठिपकी असलेली अळी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. प्रौढ म्हणजे जो हा पतंग आहे तो खालच्या भागात पिवळे आणि जांभळे ठिपके असतात. पुढच्या पंखावरती पांढऱ्या लहरी खुणा आपल्याला दिसतात. मागचे पंख पांढरे असतात आणि कडांवरती तपकिरी ठिपके आपल्याला पाहायला मिळतात. तर हा खूप कमी घातक आहे. डायरेक्ट नुकसान कुठल्या अवस्थेमध्ये येतं तर या अळी अवस्थेमध्ये आपल्याला केळीचं नुकसान झालेलं दिसून येतं. काय नुकसान होतं बाबा एकंदरीत आपल्या प्लॉटचं, तर या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे. कधी नुकसान होतं? झाडाच्या वाढीच्या, फुलधारणाच्या आणि काढणीनंतर याचं संक्रमण आपल्याला पाहायला मिळू शकतं. या अळीचं आळ्या ज्या असतात ते झाडाचं खोड, फांद्या आणि पाने खाण्याचं काम करत असतात. झाडाच्या मधल्या गाभ्यात आपल्याला काळ्या रंगाची अळीची विष्ठा, जसं की आपण पहिल्या स्क्रीनमध्ये बघितलं तुम्हाला विष्ठा पाहायला मिळते. आणि प्रादुर्भाव वाढल्यानंतर झाडाच्या मधला गाभा पूर्णपणे त्या ठिकाणी वाळून जातो. म्हणून ही अळी अतिशय घातक आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते, वाढीच्या अवस्थेमध्ये येते, किंवा फळाच्या फुलाच्या अवस्थेमध्ये देखील आपल्याला या अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. ठीक आहे, हे झालं नुकसान. आता डायरेक्टली उपायावरती होऊया. आपण जास्त त्या ठिकाणी चर्चा करत बसणार नाही. सुरुवातीला मी तुम्हाला थोडंसं याचं जैविक नियंत्रण सांगतो आणि त्याच्यानंतर आपण रासायनिक नियंत्रणावरती वळूया. बघा, जैविक मध्ये जर तुम्हाला जैविक नियंत्रण करायचं असेल तर आनंद ॲग्रोकेअरचे खूप सुंदर प्रोडक्ट आहे, डॉक्टर बॅक्टोस ब्रेव नावाचं आहे. हे आपल्याला 75 मिली घ्यायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली सोमोटोमो कंपनीचं डायपेल नावाचं एक जैविक कीटकनाशक येते, ते देखील घेऊ शकता 15 ते 20 मिली. किती लिटर पाण्याचं प्रमाण आहे? या दोन्हीपैकी कोणतंही एक घ्यायचं आहे. इथं किंवा लिहिलेलं आहे ते लक्ष द्या. दोन्हीपैकी कोणतंही एक 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला केळी पिकावरती फवारणी करायची आहे. हे झालं जैविक. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये समजा याच्यामधून कंट्रोल नाही मिळालं तर लगेच आपल्याला 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं एक रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. ह्याच्यामध्ये 100% रिझल्ट मिळणार आहेत. रासायनिक मध्ये तुम्हाला गार्डा केमिकलचं हमला म्हणून येतं 550. एकतर तुम्ही हे 30 मिली घेऊ शकता, किंवा तुम्हाला ॲग्रीव्हेंचर कंपनीचं कार्झोन नावाचं कीटकनाशक येतं, तुम्ही 6 मिली घेऊ शकता. म्हणजे कार्झोन म्हणा, कोराजन म्हणा, अशी वेगवेगळे क्लोरांट्रिनिलिप्रोल 18.5% SC घटक असलेले कीटकनाशक आहे, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता 6 मिली. दोन्हीपैकी कोणतंही एक, इथं किंवा आहे ते लक्षात घ्या, तुम्ही दोन्ही मिक्स करून टाकाल. किंवा आहे, दोन्हीपैकी कोणतंही एक तर हमला 550 30 मिली, किंवा कोराजोन कार्झोन 6 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला केळी पिकावरती फवारणीसाठी याचा वापर करायचा आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ अतिशय थोडक्यामध्ये होता. जर आपल्या केळी पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, केळी पीक तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला कोणतीही खतं, औषधं, बी बियाणं काहीही खरेदी करायचं असेल तर 100% डोळं झाकून आमचा भारत ॲग्री ॲपचा वापर करा. मागील 3 ते 4 वर्ष आम्ही ठामपणे खूप स्वस्तामध्ये अतिशय जलद गतीने भारतातील संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी शेती निगडीत जेवढी काही खतं औषधं आहेत ती आम्ही ऑनलाईन पुरवण्याचा प्रयत्न करतो. भारत ॲग्री ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, ऑर्डर टाका, एक छोटीशी ऑर्डर टाकून बघा, एक्सपिरियन्स घ्या, अनुभव घ्या, मगच तुमची मोठी ऑर्डर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.